बनवणार आहोत शेवयाची खीर। याच्यासाठी लागणारे सामान आहे शेवया, तूप आणि दूध आणि साखर। तर आपल्याला आधी दुधामध्ये साखर एक वाटी दूध, अर्धा लिटर दुधामध्ये 1 वाटी साखर टाकायची आहे। नंतर दूध उकळून घ्यायचं आहे जेणेकरून साखर सगळी विरघळेल आणि दुधाला थोडं थोडं हलवत राहायचं आहे। दूध उकळल्यानंतर या दुधात आपण भाजलेल्या शेवया टाकणार आहोत। आता याला आपण हलवायचं आहे आपल्याला याला, आणि याला 5 ते 10 मिनिट उकळून घ्यायचं आहे। 5 मिनिट उकळल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। तुम्ही याला असंच राहू देऊ शकता किंवा अजून 5 मिनिट उकळून याला घट्ट करू शकता। तर आपण याला 5 मिनिट अजून उकळून थोडंसं घट्टसर करणार आहोत। या खिरीमध्ये आपण इसेन्ससाठी म्हणून इलायची पण वापरली आहे, किंवा तुम्ही विलायचीचा इसेन्स वापरू शकता। आणि इथं केसर देखील मी वापरलेले आहे, तुम्ही देखील केसर वापरू शकता या खिरीमध्ये। आणि दूध पावडर देखील, म्हणजे मसाला दूधचं जे असतं पावडर, मसाला दूधचा मसाला जो असतो तोही आपण इथं वापरला आहे, किंवा तुम्ही नाही वापरला तरी चालेल। 5 मिनिटं उकळल्यानंतर हे असं जरा घट्टसर झाले आहे, त्याचं प्रमाण जरा कमी झाले आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा की दुसरी आपण कोणती रेसिपी बनवायची। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।